ऐकण्यासाठी अत्यंत बहुगर्दी पाहायला मिळाली. कसं प्रतिसाद वाटतं? निश्चितच लोक जनतेच्या मनामध्ये आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्याची सुरुवात जिल्ह्यामध्ये लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहे आणि मला खात्री आहे की ह्या 9 वर्षाच्या कारभारामध्ये एवढा असंतोष आपल्या या सामान्य शेतकऱ्यामध्ये, शेतमजुरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या आश्वासनं त्यांनी दिलेत त्यांच्या काळामध्ये त्याची पूर्तता होऊ शकली नाही, म्हणून त्याचा रोष उद्याच्या 7 तारखेच्या मतदान रूपी 9 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी हा निकाल निश्चितच कळेल आपल्याला. या लातूर जिल्ह्याचे पुत्र लातूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे कर्मयोगी शिवाजीराव पाटील साहेबांची जयंती 9 तारखेला आहे. होय, भाषणामध्ये उल्लेख केला. काय होय. सांगेल? मी आत्ता एवढ्यासाठीच उल्लेख केला, योगायोग असा आहे 9 वर्षानंतर जिल्हा परिषदची निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि हा 9 तारखेला निकाल आहे म्हणजे आणि त्यांची जयंती सुद्धा 9 तारखेला असल्यामुळं हा योग जुळून आलेला निश्चितच जनता मायबाप त्यांच्या जे मागच्या काळामध्ये जे कामं त्यांनी केलेले आहेत हे आशीर्वाद रूपी मताच्या स्वरूपानं निश्चितच त्याची परतफेड करणार आहे. काँग्रेसचे उमेदवार दिले औरत शाहजनी गटामध्ये योगिता उमाकांत जाधव म्हणून, त्याच्यानंतर कोकणे म्हणून नाही तर बाबू म्हणून 2 युवक आणि एक महिलांना पण उमेदवारी दिली. कशा पद्धतीने पाहता उमेदवार? यावेळेस काँग्रेसने सगळ्याला तरुण वर्गाला त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त सुशिक्षित उमेदवार आज आपण पाहतोय आणि निश्चितच उद्याच्या सभागृहामध्ये जे काही विषय असतील चांगल्या पद्धतीने मांडू शकतील आणि जे काही प्रश्न प्रत्येक गावच्या आपल्या आपल्या भागातले असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे निर्णय पक्षाने घेतलेला आहे. आपण भाषण करत असताना एक युवक असं म्हणाला की अशोक भैया तुम्ही ह्या भागाचे लोकप्रिय नेते आहात, आपण उमेदवारासाठी मतदारांना विनंती करा. म्हणजे आपण काय विनंती करा किंवा आवाहन करणार? हेच म्हणलं की आत्ता विनंती करणार आहे, झालं ती संधी आपण दिली विरोधी पक्षाला, त्यांचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे आणि आता आपण जे पश्चाताप होतोय ह्याला दूर करायचं असेल तर उद्याच्या 7 तारखेला आपण त्या ठिकाणी मतदान करा. आजची औराची सभा ही विजय सभा संपादित. बिलकुल बिलकुल विजयी सभा आहे. जिल्हा परिषदेमध्ये आघाडी सध्या आघाडीचे मिळून 59च्या पैकी 58 ठिकाणी आपले उमेदवार आहेत. पैकी 4 जागा शरद पवार गटाला, 1 जागा शिवसेनेला सोडलेली आहे, तर 1 तांबाळ्याची रिक्त आहे. अशा साधारण 53-52 आम्ही जागा लढवत आहोत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 35 जागा आमच्या निवडून येऊ लागल्यात. एकतर्फी बहुमत काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मिळत आहे. आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, बऱ्याच ठिकाणी शिवसेना, उद्धव पवार गट आणि 1 ठिकाणी इथं वंचित, राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ठिकाणी, ओबीसी बहुजन आघाडी सर्व ठिकाणी, शेतकरी कामगार पक्ष सर्व ठिकाणी असं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व ठिकाणी अशा प्रकारे आमचं आघाडी झालेली आहे आणि ती आघाडी विजयाच्या दिशेनं लातूर महानगरपालिकेप्रमाणेच जोरदार कूच करत आहेत. आज तुम्ही औरंगाबाद नगरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतलेली आहे. त्या सभेला 3 दिग्गज नेते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील यांचे असतील, प्रवक्ते असतील हनुमंत पवार आणि जिल्हाध्यक्ष अभय सोनवणे स्वतः तुम्ही असाल. प्रतिसाद पाहून तुम्हाला काय वाटतं? जनतेचा प्रतिसाद पाहून तुम्हाला काय वाटतं? जे आजची सभा ही औराद जिल्हा परिषदचा विजय जाहीर करणारी सभा होती. जनतेचं काँग्रेसवरलं प्रेम जाहीर करणारी होती. जनतेचं आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबावरील प्रेम जाहीर करणारी होती. जनतेचं महात्मा गांधीच्या विचारावरील प्रेम जाहीर करणारी होती. जनतेचं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरती असलेलं प्रेम आणि स्थानिक नेतृत्व अमित भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी ही सभा होती. औरात कालही काँग्रेसचं होतं, आजही आहे आणि उद्याही आहे, हे आजच्या सभेनं घोषित केलंय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या व्यासपीठावरती भंडारे कुटुंबी दिसला. हो,
मोहनराव भंडारेजी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्या ठिकाणी पदमसिंग पाटील शहराध्यक्ष आहेत. हाजी सराफ आमचे झुंजार नेतृत्व आहेत आणि बाबुराव भंडारे आमचे जुने जाणते नेतृत्व आहेत. नूर पटेल साहेब आमचं नेतृत्व आहे. हे सगळे नेते आता सगळेच नेते एक दिलानं या ठिकाणी काँग्रेस पक्षासोबत आहे. शहाजान असतील, आमचे अभय शर्मा असतील, सगळे एकापेक्षा एक अनेक नावं घेता येतील. ही सगळी मंडळी एकमुखी पक्षासोबत आहे. कारण एक बाय डिफॉल्ट औरात काँग्रेसचं होतं आहे आणि भविष्यातही राहणार. शेवटचा प्रश्न राजकीय व्यासपीठावर झालेला आता अशोक भैया असं म्हणाले की लोकसभेला तुम्ही जायचंय तर विधानसभा माझ्यासाठी मोकळे जाईल. तुमचं म्हणणं काय? मी पक्षाचा एक आज्ञाधारक आणि नम्र कार्यकर्ता आहे. केवळ 6 वर्षातून एवढ्या कमी वयात 1 लाख मतं घेणारा आणि जिल्हाध्यक्ष होणारा मी एकमेव आहे. आणि पक्षाचा आदरणीय अमित भैया, आदरणीय अशोक भैया, सगळे नेते जे काही ठरवतील भविष्यात मला लोकसभेत पाठवा, विधानसभेत पाठवा, नाहीतर नुसती पक्षाची सेवा करण्यासाठी जरी ठेवलं तर माझी काही अडचण नाही. मला काँग्रेससाठी काम करत राहायचं आहे, नेतृत्वाचा आवाज बुलंद करायचा आहे. तर आता मी स्वार्थासाठी नाही, इथल्या 18 पगड जाती धर्मातील लोकांसाठी काम करणारा अभय साळुंखे. चला. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.